होय हो, हे सगळं स्वप्न बघितल्यावरच वाटते का नाही? म्हणजे बघा ना, बघितल्या बघितल्या तुम्ही आवडणं, तुमच्या मागं मागं फिरणं आणि एवढ्या सगळ्या अडचणीवर मात करून तुमची बायको म्हणून राहणं, खरंच लय वेगळं वाटतंय. पण काय का असे ना, भारी वाटते मला. तुम्हाला पण छान वाटतंय ना? का तुम्हाला माझ्याशी लग्न करून फसल्यासारखं वाटतंय? ओ ओ बोला ना, काय बोलते मी? अगं सकाळ सकाळी काय लावलंय तू? झोप की गप. आता रात्रभर झोपलोच होते की आपण. आणि असं सकाळ सकाळ बोलल्याने ना प्रेम वाढतं. इकडं तोंड करा. अहो इकडे तोंड करा ना. बोला मालकीन, काय बोलू? तुम्हाला कसं वाटतं माझ्यासोबत लग्न करून? भारी वाटतंय की, म्हणजे निवांत वाटतंय. मला पण भारी वाटतंय. हा ना? कसलाच ताण राहिला नाही बघा. हा ना? चला काम आवरून घेते मी, अंघोळ करते. ओ मालकीन, कुठं? आता मगाशी एवढं कानात बोलून बोलून माझी झोप घालवली. आता मी उठलो आणि बोलतोय तर लगेच कलटे आणतेस होय ग? वा ग वा. अहो मालक, काम तर आवरलं पाहिजे ना? आवरलं तर पाहिजे, पण मी काय म्हणतोय, ये की थोडं जवळ. अहो काम आहेत मला. अगं ये की, एवढ्या थंडीमध्ये कोण काम करत? वर्षे, तुला सांगू का, तुला असल्या थंडीमध्ये झोपडीत झोपावं लागतंय, ह्या बदग्यात पडावं लागतंय, ह्याचं मला लय वाईट वाटतंय बरं का. पण तू काय लोड नको घेऊ, मी लवकरच पैसा पाण्याची व्यवस्था करतो आणि तुला हवं ते तुझ्या समोर आणून ठेवतो बघ. त्याची काय गरज आहे? तुम्ही आहात ना माझ्यासोबत, माझ्यासाठी हेच खूप आहे. मग झोपायला बेड नसला तरी चालेल, राहिला बंगला नसला तरी चालेल, फक्त मला आहे ना तुम्ही माझ्यासोबत पाहिजे. आणि ते आहात की तुम्ही माझ्यासोबत, मग मला कशाची गरज नाही आता. अगं हे फक्त बोलाय पुरतं झालं काय, पण मला बरं दिसत नाही ते. थोडे दिवस अजून, एकदा का जमिनीच्या वाटण्या झाल्या की मग आपण आहे ना आपला मस्त बंगला बांधू आणि दोघंच राहू राजा राणीसारखं. फक्त दोघंच राहायचं होय राजा राणीसारखं? हां, मग अजून कोण? एखादा राजकुमार किंवा राजकुमारी नको काय? असेल तर भारीच आहे की मग. भारीच आहे ना. मग घर बांधण्याआधी बंगला बांधण्याआधी त्या कामाला नको का लागायला? लागलं पाहिजे. लागलं पाहिजे ना. मी की जवळ. एवढी घाई कसली? हाय का आता एवढ्या थंडीमध्ये घाई करायची नाही तर काय करायची? हो. अगं आई ओ, नवीन नवरी अजून उठली नाही वाटतं. अगं का ग, सकाळ सकाळ दलिंदरचं नाव घेते. घेतलं तरी ती दिसणार आहे, नाही घेतलं तरी दिसणारच आहे ना. मग बोललेलंच बरं ना. बोल, काय बोलायचं ते बोल. काय बोलणार आहे, आत्ता आतला माझा असता माहितीये का, पण आता तू त्याच्यासोबत आहे. मला तसं खूपतंय माहितीये. दे ग सोडून त्या नासक्याला. महाद्याने सगळं सांगितलं मला. कितीतरी बायका फिरून झालाय आणि मग या दलिंदरच्या नादी लागल्या. आणि असल्या माणसाच्या नादी लागण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी चांगलं. ते तर हाय ग, पण हिच्या जागी दुसरं कोण असतं ना तर खपून पण घेतलं असतं. ही भिकारी नको होती ना. सकाळ सकाळ असल्या लोकांची तोंड बघितली ना डोकंच खराब होतं बघ. अगं आपल्याला काय तेवढाच धंदा आहे का? जा तुझं काम कर जा. काम होतं राहतील ग, असल्या लोकांची तोंड बघितली ना अख्खा दिवस खराब जातो माहितीये का. आता घेतली पाहिजे सवय लावून. आता आपल्याच तोंडासमोर बिनलाजासारखी राहणार आहे ना ती. मग आता बघायची आणि सोसायची सवय तर लावूनच घेतली पाहिजे. ए वर्षे, तुझं डोळे बिळा गेल्यात का? दिसत नाही? मी तिथं पाणी काढले ते. हा ताई, तुम्ही घ्या पाणी, पण असं नका ना बोलू. हे बघ, तुला तर बोलायचंच नसते, पण तुझं ते 2 रुपयाचं तोंड डोळ्यासमोर आलं ना की तोंडातून निघतच. ताई एवढं घालून पाडून का बोलताय? अहो नीट बोला की.
ए ते आम्ही आमचं बघून घेऊ, तू नको शिकू कसं बोलायचं ते. असंच पाहिजे होतं तुला. नाहीतर ही भिकारी स्वतःला इथली महाराणी समजायची. महाराणी म्हणे, अशी कशी महाराणी बनवते मी तिला, बघतेच मी पण महाराणी बनणार. ओ मालकीन, काय झालं? अगं काय झालं रडायला? त्या माईली की 15 दिवस झालं मला टोचून बोलतात, टोमणं मारून बोलतात. मी म्हटलं जाऊ दे, तू मला कशाला सांगायचं असलं. मला काय बी म्हणतात, भिकारी म्हणतात, कुत्री म्हणतात. मी बाहेर जरी गेले ना तरी कसला घाण नजरेने माझ्याकडे बघतात. एवढी टोचते का मी त्यांना? एवढी वाईट आहे का मी? कोण बोलतय? त्या आयडियाने परी ना? हां, त्याच बोलतात. मला वाटलं तुम्हाला असलं बारीक सारीक कशाला सांगायचंय. मला वाटलं गप बसतील, काही दिवस बोलतील आणि शांत होतील. पण नाही, त्यांचं वाढतच चाललंय. बाहेर नेऊन त्या मला बोलतायत, म्हणजे इथल्या मालकाच्या बायकोला बोलतायत त्या. त्यांची एवढी हिंमत. अगं मग आधीच सांगायचं ना, दाखवलं असतं मी कोणाची. ओ थांबा. अहो, हे असलं बायकांचं बोलणं, टोमणं मारणं हे तुम्हाला कशाला सांगायचंय ना. मला वाटलं शांत बसतील, पण नाही, त्यांचं लय वाढत चाललंय बरं का. आता मला नाही सहन होत. तुम्ही त्या ताईडीशी बोला आणि तिचा काय प्रॉब्लेम आहे ना ते एकदा क्लिअर करून टाका. मी काय त्याच्यामुळे इथं जगायला नाही आली. चल मग असं समजून सांगतो ना, ह्यांच्या आयऱ्यांची थोबाड बंद झाली पाहिजे. अहो आता लगेच कशाला? आधी आंघोळ करा, नाश्ता ते करून आपण दोघं जाऊ. आणि मी काय बोलले समजलं ना, आपल्याला वाद घालायचं नाही. कारण आपण जर वाद घातला ना तर ती ताईडी परत भाऊला आपल्याबद्दल काय काय सांगल आणि भाऊला आपल्यापासून अजून लांब करल. त्यामुळे आपण आहे ना जाऊ आणि काय असेल ते शांतपणे मिटू. तिचा काय प्रॉब्लेम आहे ना तो एकदाच क्लिअर करू. कळलं ना? बरं ठीक आहे, उरकतो. थोड्या वेळात बघतो त्यांना. आवडते. अहो ते राशन संपलं, घेऊन गावात जाऊ. आहे का? आता परवा दिवशीच गेलतो की काय? हा, तेव्हा सांगायला काय चालतंय? उगं रोज रोज उठून तीच कामं करत बसतो तुझी आता. अहो विसरले असन मी, शेवटी तुमच्यासारखंच विसरबोळे आहे. काय इसरफळ आहे का मी? हा, इसरफळ आहे मी? काय झालं तुम्हाला? त्या आतल्याच लग्न झाल्यापासून असं काय सारखं करताय? काय झालं तुम्हाला चिडचिड करायला? काय बोलायला गेलं का नुसतं भांडण भांडण भांडण? काय झालं तुम्हाला सांगा. काय झालं म्हणजे? हा, कारण ना तू नीट ध्यान देऊन कामच करत नाही बघ कुठलं. ही संपलंय ती संपलंय, आयला किरकिर 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 नसते. हा, आजकाल लयच लयच येडवणं करायला लागली का तू? हा, आणि जसं जसं तीच भरायला लागल्यात ना तसं तसं काय बी भरायला लागली तू. हाय का? आता पोटूशाही म्हटलं असं होतच बघा. पटश आणि कोणतरी बोललं होतं अर्धी भाकरी खाऊ पण सुखाची खाऊ. आणि अजून काय श्वास घ्यायला विसरल पण तुझी काळजी घ्यायचं काय विसरणार नाही. मग आता काय झालं? नुसतं बोलायचं आणि कामाच्या वेळेस फुस. फुस फुस आहे इथं आम्ही. हा, फुस आहे काय मी? आता दिवसभर काय तुझे फक्त कौतुकच करत बसू का मी? गुलूगुलूच करत बसू तू सांग? सारखं ही काम नाही ती काम नाही, ह्याव झालं त्याव झालं, यायला किरकिर किरकिर करून डोकं आउट केलंय माझं तो आता. तुमचं डोकं आउट करायला मला काय तेवढंच काम आहे का? उगं बोलायला काय नाही म्हणून काय पण बोलत नका जाऊ. सारखी फन 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 करत असते सारखी. यायला बस झाला आता, बस काय? करते बस. तुम्ही जाऊ दे तायडीकडं, बघा तिला काय कमी जास्त पडते. तुम्हा पत्र बरं का? हा, काय काय बोलते का दलिंद्रे? मादा ए मादा, आलो आलो. तिथं आयडियाला जरा गप्प बसव. येडा कुठं. आयला तर बोला की. बरं ऐक ना, तेवढं गावात जाऊन या चिठ्ठीला समजा सामान घेऊन ये. तर मी वड्याखालची कामं आवरते. होय की आणतो की. हा समजा नीट आण बरं का. हा हा. अरे पैसे तरी घेऊन जा. हा हा. समजा नीट आण. तुम्ही काय काळजी करू नका, सगळं घेऊन येतो मी. बरं बरं येऊ का? अहो असं कसं? हा, आता इथपर्यंत आला तर चहा घेऊन जावं की. नाही नको, तसं बी घरी स्वयंपाक केलाय आणि चहा पण मी आत्ताच घेतलाय बघ. येऊ का? होय 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 की होय की. चल. आता कशी तयार झाले एका पायावर गावात जायला?
आता त्यांच्यात कामाला म्हणल्यावर त्यांचं काम ऐकावंच लागेल का ना, सांग बरं. होय ऐकावं लागेल की. जावं ते आपलं पण सामान घेऊन या. लय होय. आले काम करणारे. हा, आणतो की मग. कर चिठ्ठी. हा होय होय करते की. अय असल्या भाऊनी काय सांगितले? बंगल्यात पाय ठेवायचं नाही, कळतंय ना? सांगितलंय, पण जरा बोलायचं होतं. मग बोल की, काय बोलायचं ते इथंच बोल. घरात जायची काय गरज आहे? बर, परी कुठं आहे? ए परी, बाहेर ये जरा. बोल काय झालं? अरे बापरे, डायरेक्ट अरे तू रे, बोलावरून बोल. हा, कांड तसे केलेत ना तू त्याच लायकीचा आहे सारे तुरेच्या, कळतंय का जरा? चांगलंय, दिसते बारीक बर का, पण लय मोठं मोठं बोलतेस. ए अतुल, जे बोलायचं ना पटकन बोलायचं, फालतूगिरी लावायची नाही. ते आम्हाला कामं धंदे आहेत का? कान भरलं हिनं तुझं? हिने काय कान नाही भरले, पण तुम्ही हिला जे काय काय बोलताय ना ते सगळं कानावर आले माझ्या. त्या संदर्भातच बोलाय आलं. अहो ही स्वतःहून तुम्हाला काय वाकड्यात जाते का? स्वतःहून तुम्हाला भांडा येते का? नाही ना, पण तुम्ही हिला कशाला भांडताय? रोज उठून एकमेकांची तोंड बघायची असतात, तिथंच राहावं लागतं आपल्याला. जरा प्रेमाने राहा की. काय ए परी, प्रेमाने राहा जरा. कसं वागायचंय कसं राहायचंय ना ते तू नको शिकू आम्हाला, कळालं ना? जा निघा इथून. ए ताई, सांगितला गोडीत बोलतोय म्हणून असं समजू नका की तुम्हाला भाऊला घाबरतोय. मी नीट बोलतोय ना, मग नीटच बोलायचं. जर मी वाकड्या शिरलो ना, लय अवघड पडेल तुम्हाला. आणि हा, प्रेमाने सांगतोय, वर्षी माझी बायको आहे, तिचं मन दुखलं असं काय बोलायचं नाही, कळलं काय? संपला विषय. हा हा, जा. आलाय कुठल्या तरी झोपडपट्टीतनं भिकारीला घेऊन आणि लागलाय घरच्यांना शिकवायला. उंडगी कुठली. अगं आहे, तिने मला मारलं होतं ते मी विसरले नाहीये. ती जेव्हा जेव्हा समोर येणार आहे ना, मी पण अशीच वागणार आहे. मी गप बसणार नाहीये. भिकारी कुठली. ए भिकारी कोणाला म्हणते ग? भिकारीला भिकारीच बोलणार ना, नाही तर काय बोलणार आहे? ए तुमच्या आईचा दाना तुमच्या, याला तुम्हाला गोडी सांगणं कळत नाही का? असले कसले भिकारी माणसं का तुम्ही? आतल्या शिव्या द्यायचं काम नाही. तुला भाऊनी सांगितलं बंगल्यात पाय ठेवायचं नाही. भाऊसीने नाव सांगेन मी. ए काय लावलं का बघाचपासून भाऊ बाबू? त्या भाऊला कधीच कोल्लंय मी. तुमचं काय घेऊन बसलायचं? जगा आलाय म्हणून तर बरं आहे. ए कडू, तू नीट बोल. काय कळतंय का तुला काय बोलतोय ते? कडू? अगं कडूच आहे मी, आणि असला तसला कडू ना, लय कडू आहे. कळलं काय? नीट बोल म्हणे. नीट बोलायचं ना, मग अगोदर स्वतः नीट बोलायचं, मग दुसऱ्याकडे अपेक्षा ठेवायची. यायला तुमच्या खरं भिकारी कोण आहे माहितीये का? कोण आहे? तुम्ही. घरातून हाकलून दिलतं, रस्त्यावर आलता ना, भाऊला काय किंवा आली काय माहिती, इथं बोकांड्या ठेवले माझ्या. पण लक्षात असू द्या, इथं भाऊ नसणार आहे जगायला. आतून सोबत राहायचं तुम्हाला, त्यामुळे नीट राहायचं, नाहीतर हाकलून दिलं वस्तीवरनं. यायला तुमच्या आता गप कुत्री पडल्याने गप राहायचं, कळलं का कुत्र्यांनो? आतल्या लय आडवं जायला लागलंय पोरी पायी. आडवं जातोय का सरळ जातोय ते तुम्हाला नको शिकू. तू नीट राहा. आणि माकड तोंडे काय बघते रागानं? हा, इथनं पुढं जर माझ्या बायकोचं नाव काढलं, आता फक्त बोललोय, नंतर एका ठोक्यातच मुतून तुला. चल निघ, बिघडलेल्या आवलात कुठली. अगं बघ ना, त्या नासकीमुळे माझा हातून मला बोलला आणि हात पण उगारला त्याने माझ्यावर. शांत हो, रडू नको. रडाय काय झालंय आणि एवढी चिडचिड का करून घ्यायला लागली तू? ऐक ना, मी काय म्हणते, मी आहे ना तुझी आई. आणि त्या आतल्याच्या इथून पुढे तुझ्यावर हात उचलायची तर सोड. तुझ्याकडे बघायची पण हिंमत होणार नाही, कळतंय ना तुला? अगं पण आई बघ ना, एवढी गोड गोड बोलून ती आतल्याच्या गळ्यात पडली आणि आता आपल्या समोर राहून आपल्याच आतल्याला आपल्या अंगावर घालतीये. हा, किती खोटारडी आहे ती. आई एक काम कर, आजच भाऊला फोन कर. हा, आणि काय असेल ना ते आज हिला हकलून लाव इथून, नाही तर मी काय गप बसणार नाही. रोज 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 किरकिर मला करायची नाहीये. कसली आहे ही दलिंद्री? बरे मी आहे ना, मी करते सगळं काय ठीक. आणि ह्या दोघांना बघ, या मळ्यातून पळूनच लावते का नाही. तू नको ग लोड घेऊ, मी आहे ना. हा हा हा, पळूनच लाव या दोघांना, तरच आपण इथं शांतपणे राहू शकू. नाही ते रोज रोज किरकिर कोण करणार आहे इथं उभं राहून? शांत हो तू, मी आहे ना. आणि ती सरी कुठे? सरी गेली पप्पांसोबत खाली मळ्यामध्ये. काय काम असते काय माहिती तिचं गाडलेलं तिथं 50 वेळा. बघ ना, ती पण नुसते आपल्या जीवावर बसून खात असती भिकारी सारखी. येऊ दे त्या सरीला. सरीला आधी कामाला लावते आणि मग त्या नासक्याकडे बघते. तिला काय कामाला लावणार आहे? तिला येऊ दे, मग सांगते. आणि तू माझी मुलगी आहेस ना, मग असं रडते कशाला? आणि असं रडायचं नसते, दुसऱ्यांना रडवायचं असतं, कळलं का? हा हा. काय ग सरे,
हे टमरेल फक्त घेऊनच येतेस का याचा काही वापर पण करतेस? शी यार, काही पण बोलतोस तू. अरे त्यात काय, आता घेऊन येतेस म्हणूनच विचारतोय ना. अरे पण आज सकाळ सकाळ मी काय असं बाहेर वॉशरूमला जाणारी मुलगी वाटले का तुला? अरे त्यात काय एवढं, आम्ही तर असंच वावरात करतो बाबा. शी, काही पण बोलतोय तू. हा, मी काय हे असलं ऐकण्यासाठी येत नाही इकडे, कळलं का? मग काय ऐकण्यासाठी येतेस इकडं सकाळ सकाळ? मी असं चांगलं चांगलं बोलण्यासाठी येते. मग हे छान छान भारी आणि चांगलं काय बोलणं असतं ते तरी सांग ना. अरे म्हणजे असं जे ऐकून असं छान वाटेल, भारी वाटेल असं बोलण्यासाठी येते. अगं मग तेच छान भारी वाटेल असं बोलणं नेमकं काय असतं ते तरी सांग ना मला. आता ते कसं सांगू बरं मी? मी सांगू? मला माहिती आहे छान आणि भारी वाटण्यासाठी ना काय बोलावं लागतं ते. मग मी ते करूनच दाखवू का, म्हणजे बोलू? ठीक आहे ना, बोल. पण त्यासाठी ना तुला असं डोळे बंद करावे लागते तरच मला ते करता येईल ना. नाहीतर तू आहेस चिडकी, उगाच मी काहीतरी करायचो तू चिडायची जायचीच हा निघून. हा हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ते बाकीचं नको बोलत बसू, काय करायचं ते सांग. ते करण्यासाठी आधी तुला डोळे झाकावे लागतील ना. आणि कसं तुझी तारीफ करण्यासाठी तुझा हा कवळा हात माझ्या हातात द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, झाकले डोळे, बोल आता. अरे बोल ना पटकन, किती वेळ मी डोळे झाकायचे असे? अगं म्हणजे मला काहीतरी सुचू तरी दे ना. अरे यार ठीक आहे, घे तुझा टाइम. आता बोलतो की नाही? अगं हा, म्हणजे असं डोळे झाकलं की असं कसं तुझ्या सौंदर्याची तारीफ करायची, मग कसं असं भारी वाटतं ना. आणि म्हणजे त्याला चांगलं बोलणं म्हणतात ना. तर मग ते बोलण्यासाठी तुला असं जवळ यावं लागेल आणि तुझा हा कवळा हात माझ्या हातात द्यावं लागेल ना. म्हणजे असं हातात हात दिल्यावर भारी वाटतं का? अरे मग 100%. बरं, पुढे? आणि मग तुझा असा हा कवळा हात असा हातात घेऊन मग कसं असं तुझ्या जवळ यायचं आणि सुंदर तुझं रूप हे असं निहाळायचं. मग बघ कसलं भारी वाटतंय. तुझ्या या सुंदर रूपाला असं चाकायचं ना की मग बघ कसलं भारी वाटतंय. नीच घाणेरडा कुठला? मला डोळे झाकायला लावून येड्यात काढतोस का? पुन्हा असं मला कधी गंडवू नकोस हा. दिसते तेवढी बी भोळी नाहीये मी, कळलं का? ओय, कुठं चालला? मी सांगितलं का तुला जा म्हणून? ठीक आहे, जा तू. पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नकोस कधी. येड सवयच नव्या तू. अरे तुला काय करायचं होतं? अरे आयुष्यात अभ्यास करायचा, हे करायचं सोडून एका पुरीच्या नादी लागला. अरे येड सवय नव्या तुला. अरे आयुष्यात करायचंय काय? हा, अरे एका पुरीकडनं मार खातोय. हे बघ नव्या, तुला जर आयुष्यात खरंच काय करायचं असेल ना, असल्या पुरीच्या नादी नको लागस तू. अरे तुला अभ्यास करायचा आहे, काय करायचं, तू या पुरीच्या नादी लागला वे. अरे काय करायचं तुला आयुष्यात आणि या पुरीकडनं मार खातोय. आईला नवा ही पोरगी मारती राव तुला. इथून पुढे ह्या पुरीला भेटू बी नगस, बोलू बी नगस आणि हिच्याकडे जाऊ बी नगस. नवा, नवा प्लीज थांब ना. नवा, नवा थांब ना. नवा सॉरी ना, मी तुला नाही मारणार परत. नवा 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 प्लीज थांब ना. नवा नवा सोड गं. नवा ऐक ना, सॉरी ना नवा. नवा नवा मी तुझ्या पाया पडते, प्लीज 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 थांब ना. तुला माहितीये मी या गावातल्या छपरी पोरांसारखा नाही ग. मला आयुष्यात बरंच काही करायचंय. त्यामुळे तू माझी झाली काय नाही झाली काय मला काही फरक पडत नाही. तू मला दिलं काय नाही दिलं काय मला काही घेणं देणं नाहीये. अगं देवांनी काही भावना दिल्यात, त्याचा आपण आनंद घ्यायचा म्हटलं म्हणून तुझ्या जवळ येतो ग. आणि तू मलाच घाणेरडं बोलतीस होय. जर मी घाणेरडं असेल ना तर इथून पुढे मी ना तुला दिसणार ना भेटणार ना बोलणार. तुला जे करायचं असेल ना ते कर तू. नवा नाही 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 नवा प्लीज प्लीज सॉरी नवा. नवा तू असं सोडून जाऊ शकत नाही मला, प्लीज नवा प्लीज माझ्यापासून लांब जाऊ नकोस नवा. नवा तू मला असं मळ्यात एकटीला सोडून नाही जाऊ शकत नवा. प्लीज प्लीज नवा, तू एकटाच असा आहे की माझ्याशी चांगलं बोलतो, माझ्याशी चांगलं वागतो, त्यामुळे मला तुला गमवायचं नाहीये. तुला काय हवंय ते घे. ते मगाशी मी तुला मारलं ना, तू पण मला एक मार, म्हणजे फिटून पाठ होईल प्लीज. पण मला असं एकटीला सोडून जाऊ नकोस नवा. तू मारच मला. तू बदलाच पूर्ण कर तू आता.
सरू. शांत हो. सगळं सोडून कुठेच नाही जाणार. नक्की नाही ना जाणार? खरंच नाही जाणार. शांत हो. एकटंच काम करताय होय? बाळू काका कुठे गेलं? होय, नाही, बाळू काका कुठं दिसत नाही तर म्हणून विचारलं कुठे गेलं बाळू काका? ते कुठं असतात कुणाला माहित आहे. सकाळी यायचं, मोटर चालू करायची, शेताला पाणी दावायचं आणि जायचं. एवढंच काम असतंय बघ त्यासनी. असतील इथेच कुठंतरी. तुला काय काम होतं का? नाही नाही, काय काम नव्हतं, पण तुमच्या जवळ दिसलं नाही तर म्हणून विचारलं. ते कधीच तुला माझ्या जवळ दिसणार नाहीत बघ. सारखं लांब लांब पळतात. इथं काय चाललंय काय नाही, कोण काय म्हणते काय नाही, ह्याच्याशी त्याला काय घेणं देणं नसतंय बघ. असा बिनकामी नवरा मिळालाय बघ. म्हणजे असं काय झालं आज? हा, बरंच काय काय झालं. तुला सांगून काय उपयोगाचं आहे, ते सोडून. आहे का? सांगाय काय असेल ते. हा, तुला सांगून काय उपयोग आहे? तसं पण तू काय करणार आहे का? दे सोडून. उगाच तुझा वेळ नको वाया घालू. हे बघा, मी तुमची सगळी कामं करतो का नाही? हा, म्हणजे ह्या मळ्यातली तर मी सगळी कामं करतोच, पण तुमचा किराणा बिराणा सगळं बघतो का नाही मी? हा, मग मग बघा बरं, आता मी इथं असताना तुम्हाला कोण बोललेलं मला चालणार आहे होय? हा, तुम्ही जरा तिकडे जाऊन चला, आपण बसू आणि पाणी बिणी प्या आणि मग मला सांगा काय असेल ते. आणि जर ह्या तुमच्या दुखण्यावर मी काही इलाज नाही केला तर मग बोला की तुम्ही काय असेल ती पुढं. हा, चला 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 बरं आता. चला. चला बरं. हा, बसा बरं इथं. हा, बसा खाली. सांग आता काय झालं? बरं सांग माझा नवरा असा मंद असताना जर कोणी आम्हा बायकांच्या अंगावर धावून येत असेल, आम्हाला मारत असेल, बोलत असेल, तर आम्ही बायकांनी काय करायचं? आणि आमची चूक ह्यात काय, तर त्याच्याच सख्या भावानं आणून आम्हाला घरात ठेवले. त्याचाच राग ते आमच्यावर काढतोय. देव पण बघ ना कुठल्या कर्माची शिक्षा कुठं फेडायला लावतोय. तुम्हाला आधीच बोललो होतो का नाही मी? हा, आधीच बोललो होतो तुम्हाला की त्या आतल्या किती खोडील बोड्याचं आहे ती. हा, त्याच्या पाय मी त्याला मागच्या वेळेस 2दा हाणला होता बघा. का तर त्यानं ना असंच काय काय करून माझ्या बायकोला सुद्धा नादी लावलं होतं. पण मी बी पट्टा काय कच्चा पडलो नाही. चांगला 2-2 वेळा चेचलाच आहे घालायला त्याला बी मी. त्यानं आता काय घालायला कांड केलं का अजून? म्हणजे तुम्हाला आणि परीला जर काय बोलला का ती तर त्याला काय सुट्टी देतोय आता मी? तुम्ही फक्त बोलाच, चांगला ठोकूनच काढतो आहे घालायला मी बी. महाद्या मारायचं म्हणलं की कोणी बी मारते, पण त्याला मला मारायचं नाही. मला त्याला इथनं पळवून लावायचं आहे. आणि त्यासाठी तू काय बी कर. तुम्ही म्हणताय ते बी बरोबर आहे बरं का, पण त्यासाठी ना आपल्याला डोकं लावावं लागेल आणि त्याच्यात थोडा वेळ बी लागेल बघा. किती बी वेळ लागू दे, काय बी होते, पण तू तेवढं माझ्यासाठी करच. ती दोघं एकदा का इथनं गेलीत का नाही की समजा मला आपलाच. धाव तर तसा तुमचा चांगला आहे बरं का, पण तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का? काय रे? म्हणजे हीच की तसा लय बारीक विचार केला का नाही तर हिमाळा ना तुमचा बी आहे बघा. हा, म्हणजे कसा, आता बघा, आतल्याचा बाप आणि तुमची आई सगळं भाऊ बहीण आहेत का नाही? मग अहो नियमाने हिमाळ्याचा निम्मा हिस्सा तुमचा बी आहे की. हा, म्हणजे आतल्याचा आणि भाऊचा एक हिस्सा आणि तुमचा एक हिस्सा. कळतंय का तुम्हाला? म्हणजे त्या आई घालायला आपण हाकलून तर देऊच, पण निम्मा हिस्सा कागदोपत्री तुमच्या नावावर बी करू की. हा, अरे होयच की. असा तर विचार मी कधी केलाच नाही. लयच की विचार निघाला की तू. हा, मग पण ती काय का असं ना, ती तर करूच, पण तू त्यांना इथनं पळवून लाव बघ. त्यांना हाकलून तर लावायचंच आहे हो.
आणि मळाचे बघू पुढचं पुढं काय होतं ते, म्हणजे असं बी करू काय. महाद्या हं? त्या आतल्याचा विचार करून करून माझं डोकं फनफन करायला लागले. जरा डोकं दाबून देतो का? म्हणजे इथं काय झालं? नाही तसं काय नाही, देतो की. जरा इथं पण दाब ना मान. इथं खाली. बस का? बस का? एवढ्यात दम लावे? अरे कसला पेलवान तू. आता दाबायला काय दिवसभर दाबू शकतो की मी, हा? पण कस तर वाटतंय हो, इथं कोण तर बघल. हा, त्यात काय भ्यायचं? मी आहे ना. मग तू का घाबरतोय? का मी तुला आवडत नाही? नाही नाही, आवडत नाही असं नाही बरं का. म्हणजे असं बघितलं तर तुम्ही एकदम असा फटाकाच आहे बरं का. पण उगाच कशाला भ्या वाटतंय हो, म्हणून बाकी काय नाही. होय, ती तर आहेच की. पण त्यात भिण्यासारखं काय? असा मर्दासारखा मर्द तू. जरा ये की जवळ. पण ह्यात काय चुकीचं नाही ना? ह्यात काय चुकीचं? मला पटतंय ना तर झालं मग. आणि तसं बी तू जर माझ्यावर बळजबरी करत असता तर ही चुकीचं असतं. तू करतोय का माझ्यावर बळजबरी? नाही की, मी कुठे करतोय तो जबरदस्ती. नाही ना, मग ये की जवळ. अरे की मग काय चाललंय? तुला काय दिसतंय? काम करताय तेच दिसतंय की. दिसतंय ना, मग कशाला वरतोंड करून विचारतोय? ऐका आता सहज बोललं की ताई. सहजन बियस तुझं राहू दे बाजूला. उगा आलाय वर माकडासारखं तोंड घेऊन विचारायला. जा निघित ना. लका एवढं का वाईट लागलाय? मळ्यात का मॅटर झाला का काय? हा, झालाय झालाय. चल निघित ना, जा. डोक्याला जा की, काय बघतो. ये की जवळ. काय आहे जवळ? हा, तुम्हाला म्हणलं होतं नाही कोण तर बघल म्हणून. यायला एक तरी बायको माझी ह्याच्यावरूनच तणती सारखी. आणि आता जर तिला काय असलं कळलं का ना, मग तर लईच भांडल बघा माझ्या संग. यायला मादा, तुला एक सांगू का? जगाला काय वाटतं ना, यापेक्षा आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. तुला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. मला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. आणि राहिला विचार तुझ्या त्या माधुरीचा, तर तिनं बी आधी समजा हीच केले की. आणि आता कुठं ती घरपूजेला लागली. आणि तसं बी आपण कुठं पळून जाणार आहे? मग मी सांगते ते ऐक. मिळालाय चान्स तर घे की, कशाला सोडतोय? तुमचं बी बरोबर आहे बरं का. पण असं दिवसा चुकीचं वाटतंय हो. हां, दिवसा भीती वाटते ना. बरं ऐक, पण तू येणार असशील तर सांगते, नाहीतर राहू दे. ऐका म्हणजे सांगा की नेमकं तुमच्या डोक्यात तरी काय आहे बघू. हां, काय बरं करावं जे कुणाला कळणार पण नाही आणि आपल्याला बिनधास्त भेटता येईल. बरं मी काय म्हणते मादा, माझं जेवण झालं का नाही की मी बंगल्यामागं येऊन थांबते. तू पण जेव, माधुरीला झोपे घाल आणि की बंगल्यामागं मला भेटायला. होय. आणि तसं बी कोणी तर बघितलं माधुरीला कळलं तर? हां, अरे कसला रे भित्रा तू? तुला काय अक्कल बिकल आहे का नाही? मी काय सांगते तू काय सांगतोय? राहू दे, मला बी गरज नाही. कर तुला काय करायचं ती. नुसत्या गाडो कामाचाच आहेस बघ तू. आहे का? तसं नाही हो, पण उगा तुमचा विचार करतोय म्हणून वाटतंय बघा मला, बाकी काय नाही. माझा विचार करायला मी खंबीर आहे. असं मग मी बी रातच्याला भेटायला गंभीरच आहे बघा मग. ठरलं तर मग राहिलेली कामं रातच्याला करू आणि हातातली कामं आत्ता करू. होय होय, चालतंय की नाही? चल मग. चल. अहो थांबा थांबा, अहो तुमचं ते गुडघ्याचं. चल.
कुठं गेलतो कशाला गेलतो इतका उशीर का हे असले प्रश्न विचारा माझी बायको आहे की घरात वर्षी तू कशाला विचारते असं का रे मी पण तुझी मानलेली बायकोच आहे की मी पण तुला असं सगळं विचारू शकते कळलं ना ए बाई आधीच माझ्या डोक्याचं खोबरं झालंय हां त्यात असलं बोलून काय डोकं आउट करू नको का रे काय झालं तुझ्या डोक्याचं खोबरं व्हायला काय नाही का ती तायडीन तिची बारकी पोरगी नाही का परी रोज रोज माझ्या बायकोला टोमणं मारतात बघ रोजचीच भांडणं झालीत त्यांची शाळेला बेजार झालो त्यांची भांडणं सोडून कधी कधी माधुरी मला असं विचारतोय ना झक मारण्याच्या वर्षीसोबत लग्न केलं बघ तशी बी ती परी होतीच की माझं तिच्यासोबत लग्न केलं असं ना ते असलं झोपडीत झोपाची वेळ आली नसते माझ्यावर लय छान आहेस ती वर्षा लय जीव लावती तुला आणि आता असं बोललायस इथून पुढं असं मनात विचार पण नको आणू अगं पण डोक्याला ताप वाढत चालला मी तर काय करू हे बघ अतुल संसार म्हटलं ना डोक्याला हा ताप आलाच बघ आता मी नाही का आमच्या पहिल्यांदा सहन करत तो इथं सहन करते का पण पहिलवान काय काय कुठं न करतो देवच जाणे ए अतुल उगाच माझे कान नको भरू आमच्या पहिल्यांदा असे नाही आहेत समजलं ना आहे का तुझं कान भरायचं धंद्यात होय मला काम धंदा नाही का जातो मी बरं ऐक की थांब अरे मध्येच या विषयावर मी आमच्या पहिल्यांदा बोलले होते ते मला काय म्हणत होते आपल्या किसनाला नाही का त्यातली एखादी मुलगी भेटावी म्हणून ते ताईडीसोबत ते बोलत होते बर बघ म्हणा की किसण्यासाठी चांगली मुलगी बघ पण त्याच्या पलीकडे काय जाऊ नको म्हणजे झालं कसं आहे ना त्या दोघींना मी एकदम जवळून ओळखतोय का जेवढी तू चालू आहे का नाही तुझ्या 100 पटीने ते चालू आहेत म्हणून तुला सांगतोय बाकी काय नाही बरं येऊ का घरी मालकीन वाट बघत असेल वडापाव घेऊन चालू तिला माधुरी हे घे वडापाव 2च होते ना मग तुला अगं माझं काय मी खाईन का कधी घे तू ए काय बघते रागानं आली बघ मग बायको मी गेलो हे तुला त्रास तर नाही ना दिला नाही नाही काय आणलंय खायला खायला होय अगं तुझ्या आवडीचा वडापाव आणलाय वडापाव अयो भारीच की हे बघ आता लय मज्जा येणार वडापाव खायला हा ना चल आत बसून का नाही तर उगाच पोटात दुखायचं चला एकच का वडापाव आणला आणि तुम्हाला अगं मी आलोय खाऊन तिथं टपरीवर असं कसं एकत्र वडापाव खायची मजाच वेगळी अगं पण आपण दोघं अर्धा अर्धा खाऊ हॅलो सोमा कुठे आहेस रे आहे की इथंच आमच्या मळ्यात आहे तू बोल की काय नाही तुझी आठवण आली होती म्हणून कॉल केला होता अयो काय बोलती खरं तर 2-3 दिवस झालं तू दिसला नाही आपलं बोलणं झालं नाही म्हटलं कॉल करावा बाकी काही नाही तिथं काय जरा 2-3 दिवस कामात होतो त्याच्यामुळे काय तिकडे यायला जरा जमलंच नाही अच्छा कामात आहेस मग ठीक आहे मी राम्याला कॉल करते अरे थांब 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 आता झालं की माझी काम आहे की मोकळा काय करू सांग अरे काय नाही एवढ्याकडे चालले होते बोरं खायला म्हटलं जोडीने गेलो असतो काय म्हणतोस येतोस अरे हे काय आलोच की लगेच आलो
अच्छा अच्छा ठीक आहे, मी इथे आपल्या खडकाजवळ थांबली आहे, ये मग लवकर. हा निघालोय, आलो लगेच. हॅलो, कुठे आहेस रे? हा हाय की इथं आंब्याला पाणी देतो या. अरे ओढ्याकडे चालले होते बोरं खायला, येणार का? हा हा आलो लगेच. ठीक आहे, ये खडकाजवळ थांबते मी, ये लवकर. सावकाच हायला पायऱ्या करायला लागतात राव इथं. मी काय म्हणते, वाटणी जर हा तुकडा कोणाला मिळालो? वाटणं झालं रोय. मला वाटतं भाऊ बंगल्याजवळचा भाग काय आपल्याला देणार नाही, त्यामुळे हा तुकडा आपल्याला वाटायला येणार आहे बा. माझी बी तीच इच्छा आहे बघा, हा तुकडा आहे ना आपल्यालाच मिळावा. इथं आहे ना आपण मस्त मोठं घर बांधू आपलं. इथं आता मी काय म्हणतोय, तिकडे रोडला 1-2 गुंठा जागा घेऊ की विकत, आणि तिथंच बांधू बंगला. तिकडं नासक्या लोकांच्यात कशाला राहायला? असं कसं? मळा आपला आहे हा, इथंच राहायचं आपण. आणि तुम्ही त्या तायडीने पोरींसाठी म्हणताय वय, त्या पोरींचं काय? त्यांचं लग्न होऊन जातील आज 9 उद्या त्या. आणि बाळू काका आणि ती तायडी ती किती दिवस राहणार आहेत? त्यामुळे आपण आहे ना कुठंच जायचं नाही इथनं, आपण इथंच मळ्यातच संसार करायचा आपला. काय बर मालकीन बाय, जसं तुम्ही म्हणाल तसं. बस तुम्ही मला मालकीन बाई म्हणता ना, मला लय छान वाटतं. होय, असंच म्हणत जावं आयुष्यभर. चालतंय की. होय हो, ते रामासमोर कुठे गेले? दिसलेच नाही 2-3 दिवस झालं. राहण्यासमोर होय असतील त्यांचे काम करत. त्यांना पण आता कळलं असेल इथं कोण मेळ लागू देत नाही, दिलं असेल त्यांनी नाच सोडून. एवढं साधी गोळी येते तरी नाच सोडलेलाच बरं आहे. आता माझ्या लय रागाला आले असतील बा, म्हणत असतील आतलं भाऊनी लग्न केलं, संसाराला पण सुरुवात केली, पण आमचं कुठं जुळवूनच दिलं नाही. काय ते पोरांना काही कळत नाही, त्यांचं काय वय आहे का लग्नाचं आता? अगं त्यांचं वय नाही हे तुला माहित आहे, मला माहित आहे, पण त्यांना कळत नाही ना. काय रे सामा, किती वाट बघायची? अगं तरी पण पळत आलो की. पळत आला असता ना तर तुला घाम आला असता. बघ जरा स्वतःला, जरा सुद्धा घाम नाही आलाय तुला. अगं त्याचं काय आहे ना, मला घामच येत नाही बघ कधी. कधीच नाही? अगं खरंच ना, कधीच नाही. येईल माझ्यासोबत राहा, तुला घाम पण येईल. अगं त्याच वेळेची वाट बघू नये बघ मी. वाट बघून काय होणार आहे? त्या गोष्टीसाठी जरा हालचाल करावी लागेल ना. हालचाली तू काय, तू सांग की. तू सांगशील ना ते काय बी करायला तयार आहे बघ मी. तू फक्त सांग. बघा परत म्हणू नको काय सांगितलं म्हणून, मागे सरकशील तू परत. अगं नाही, शक्यत नाही, तू बोल फक्त. लग्न करशील माझ्याशी? अरे बोल. अरे ह्या वागताला यायचं होतं होय. कसं आहे रे रामा, दिसला नाहीस मित्राच्या लग्नापासून, कुठे काय होतस? ती मामाच्या गावाला आईला घेऊन गेलतो, ती मामाच्या पोराच्या पुरीचं बारस होतं ना म्हणून. वा, मामाच्या पोराच्या पोरीचं बारसं व्हायला लागले, पण तुमची लग्न व्हायनात अजून. कसं होणार रे तुमचं? नाही आता मी घाई करणार आहे. आता घरी जातो आणि या विषयाचा कानकच पाडतो. अरे सौम्या, तू मस्त लागण्यासाठी तयार आहे र, आणि तुझी घरची तयार असतील, पण तुझ्या पुढं उभी करायला पोरगी पाहिजे ना तयार, का तुळशी संग लावून देऊ तुझं लग्न? ए राम्या, अरे तू नको लोड घेऊ, पोरगी बी आहे की तयार? हा, पोरे असतात रे तयार, पण पोरांनी पण काहीतरी पुढचं पाऊल उचलायला पाहिजे ना त्यासाठी. आता तुमच्या मित्राचंच बघा, लग्न केलं, संसार सुरू केला, आणि तुमचं काय? हा, तुमच्यासाठी बघितलेत का पोरी? ते आता आपापल्या नशिबावर असतं. हे बघ, नशिबाचे खेळ नसतात हे रामा. तुम्ही तुमच्या मित्राचं लग्न लावून दिलं, ठीक आहे, त्याने तुमच्यासाठी काय केलं? ज्याच्यासाठी आपण झटतो त्याने पण आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. तुमच्यासाठी बघितलं त्याने पोरी? नाही बघितलं का? आता बोला. अतुल भाऊ म्हणलेलं तुम्हा दोघे बहिणींचं आम्ही दोघांबरोबर जॅक लावून देतो म्हणून. काय असं बोलला तो? हा बोलला होता, पण लग्न झाल्यापासून कशाचाच काय विषय नाही. कसला दलिंदर आहे तो. सकाळी माझ्या अंगावर आला होता आणि माझ्या आईला दम देत होता.
आणि आता आमच्याशी असं वागून मित्रांशी खोटं बोलतोय. किती खोटारडा आहे हा. खरंच की काय? मग काय तर. आणि तुम्ही येडे, त्याचं ऐकून त्याचंच भलं करताय. मूर्ख कुठले. ए परे, काय बोलती तू? तुम्हाला अतुलने गंडवले हे सांगतीये. आणि राहिला विषय आमचा, तर त्याचं ऐकून आमची आई आम्हाला तुम्हाला देणारे विषयच येत नाही. आधीच आमच्या घरी वादावाद सुरू आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही अजून. पळा, त्याच्यासोबत लग्न करा आणि त्याच्याशीच बोला. अगं परे, असं चिडू नको ना. हा, मी आहे की तुझ्या संग. नुसतं बोलून नाही होत सोमा, कळतंय का तुला? तुला आज एक बाजू घ्यावी लागेल, एक तर मी नाही तर तो. आणि जर तुला मी हवी असेल तरच सांग. पण ह्या सगळ्यात माझं काय? तू सरीशी लग्न कर ना, तुझ्यासाठी ती आहेच. तिचं आणि तुझं लग्न लावून देऊ, काय म्हणतोयस? चालतंय की. हा परी, मी आहे तुझ्यासोबत. आणि तुला एक सांगू का, मधीनं त्या आतल्याला आम्ही लय हाणला होता बघ. तू फक्त सांग, तू म्हणशील ना तर आत्ता हाणतो त्याला. हाणू का? तुम्ही माझ्यासाठी त्याला आणणार? अरे हाणणार काय, पडूस तर हाणणार. बाहेर राम आहे. ए बाबांनो, काय खेळ चाललाय इथं? काय नाही अतुल भाऊ, ते चालू आहे आपलं बोलणं. नुसतं बोलणं चाललंय की पुढचं पण काय चाललंय? ए, तुला काय करायचंय? काय बी नको बोलू. ए देखणे, मी काय बोलायचं आणि कसं बोलायचं ना ते तू तर मला शिकूच नकोस काय? ए जा, तुला बोलायचं पण नाहीये मला आणि तुला बघायचं पण नाहीये, कळलं का? अगं तुला कोण म्हणतं माझ्याकडे बघ म्हणून? माझ्याकडे बघायला माझी बायको आहे की. हा, तू नाही घेत ना त्या नासक्याच्या पदावर जाऊन धर. आईला पळकी झालं, हिचं रड गाणं झालं सुरू. त्या आईला वैताग आला राहायचा सारखंच आहे. ए रामासोमा, चला खाली जाऊन सरपंच गोळा करू. तिच्या कुठं नाद लागतं? तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर त्याच्यासोबत जायचं नाही, कळालं का? हा. सरीसोबत लग्न करायचं असेल तर तिकडे जायचं नाही. ए, मी काय याडा बिडा नाही. उग आम्हाला गोड बोलून आमच्या दुस्तीत कुस्ती लावती वय ग. माझं लग्न नाही होते, मी बिन लग्नाचं राहीन. पण अतुल भाऊला कधी सोडणार नाही. काय शेर राम्या? ह, तुमच्या सगळं राहू नको आणि तुम्हाला बोलू नको असं म्हणतात. होय होय ग परे, तू आता धंदे करायला लागलीस काय? जे आहे ते आहे. तुम्हाला काय बी वाटू दे ना. तुमच्या मागं मागं फिरून हांजी हांजी करण्यापेक्षा आम्ही आमचा विचार केलेला बरा ना. असं मग तू एकटीच दोघा सांग लग्न करते काय? दोन दोन नवरं? हा, आम्ही दोघी बहिणी आहेत, हे दोघं होते. राम्या, तू येडायस का रे? ए, येडी कुणाला बोलती? चल निघित ना झापे, नाहीतर का नाही? नाहीतर काय रे? हा, ए सोमे सोमे, ए राम्या गप जरा. ए सोम्या, अरे नको नादी लागू तिच्या, चालू पोरगीची. ए, ती कशी आहे ना ते मला माझं माहिती आहे. मी तुझ्यासोबत होतो ना त्यावेळेस वर्षी पण माझीच होती ना. हा, हळूहळू राहून राहून तुझ्यासोबत झाली. आता मी माझा मार्ग निवडलाय. मी परीसोबतच लग्न करणार आहे. सोमा, चुकतोय बर का तू? चुकत नाही ग, मी माझ्या लग्नाचं बघतोय. झालं तुमचं लग्न? ते लग्न झाल्यावर बोलू. काय रे सोम्या? होय, चला आता इथनं. चल. ए सोमा, अरे कडू ऐकतो का? ती पोरगी गोड बनून आपल्या दोस्तीत फूट पाडायला लागले. असं बी तुझ्यासोबत राहून थोडंच माझं लग्न होणार होतं. हा, तू काय थोडंच माझं लग्न जुळविणार होता? चल ग परे. अरे कडूय, आई घरीला सगळे दाबात बोललं ना म्हणून बदला घ्यायला लागले. काही बी झालं ना तरी आपण तिघांनी एकत्र राहायचं आणि फक्त आपल्या तिघांचा विचार करायचा काय? आता आपल्या तिघाला का नाही लय एकत्र विचार करून राहावं लागल. खरंय लागा तुमचं. ती तायडी ले नासकी आपल्याला इथून हाकलून देण्यासाठी ना ती कुठल्याही थराला जाऊ शकते. त्यामुळे आता डोळे झाकून चालणार नाही. आणि हा, त्या बाईच्या 2 पावलं पुढंच चालावं लागलं, तेव्हाच आपण त्यांना गार करू शकतो. आहे का नाही? बरं जाऊ द्या, आपण सरपंच गोळा करू.
आल्या नाहीत काय की अजून? जाऊ काय माघारी? शेवटी आलाच तू. अयो होय की आलो की. असं घाबरायला काय झालं? आता असं भूतावणी अंगावर आल्यावर माणूस घाबरणार नाही होय? मित्रा कुठला? म्हणा बाबा आता काय म्हणायचं ते. एवढ्या रातचा आम्ही इथभर आलो त्याचं काही कौतुकच नाही तुम्हाला. त्यात काय कौतुक करायचं? आणि तसं पण मला माहीतच होतं तू येणार नाही. काय म्हणजे कसं काय माहित होतं तुम्हाला? कोण आपले कोण परक कळतं मला. म्हणजे मी आपलाच आहे होय? जो माणूस माझ्यासाठी, माझ्या शब्दासाठी आणि माझ्या पोरींसाठी त्या नासक्या आतल्याला लढायला तयार आहे तो आपलाच झाला ना. आणि आपल्या माणसाच्या खुशीसाठी मी काय बी करू शकते. सारी रात इथं उभी राहू शकते. पण तू एक खरं सांग, तू मला कधी सोडून जाणार नाही ना? म्हणजे तुझा हा हात कायम असा माझ्या हाताला पकडून ठेवायचा, कधीच मला एकट्याला सोडायचं नाही. कळतंय ना पेलवान? होय की कळतंय की. म्हणजे आता इथनं पुढं आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही आणि एकटं तर सोडणारच नाही बघा. खरंच ना, मला कधी एकटं पडू देणार नाही. होय खरंच कधीच नाही. मग घे माझी शपथ. होय तुमची शपथ. आणि त्या देवाची शपथ. बरं बाबा देवाची सुद्धा शपथ. हां आणि म्हणा माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ. होय माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ. तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. आणि पडलो तर असंच तुझ्या प्रेमात पडेल मला. होय.